Okay. Welcome to session number 17 in Tally ERP9. In this session, we are going to discuss about some adjustment entries. आजच्या सेशनमध्ये आपण काही ॲडजस्टमेंट एंट्रीज डिस्कस करणार आहोत. आजच्या सेशनमध्ये आपण काही ॲडजस्टमेंट एंट्रीज डिस्कस करणार आहोत. नाउ व्हॉट इज ॲडजस्टमेंट एंट्री? जस्ट टेक वन एक्झाम्पल. पहिलं एक्झाम्पल आपण डिस्कस करूया. एक्झाम्पल आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. इथे एक एक्झाम्पल आपण डिस्कस करतो आहे आणि एक्झाम्पल आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. Now what is outstanding expenses? Outstanding expenses are those which are yet to be paid in the current financial year. Okay, outstanding expenses म्हणजे असे एक्सपेन्सेस की जे अजून पे केलेले नाही आहेत. एक्सपेन्सेस आर ऑकर्ड बट दे आर नॉट पेड. ओके, outstanding expenses. First I will go for one example. What is the example? The example is the rent expenses payable. Rent expenses payable for the month of March 2011 at rupees 5,000. Okay, rent expenses payable rupees 5,000 for March 2011. Now what is this transaction? We will see. Suppose आपण 1/4/2011 ते 31 मार्च 2012 या एका फायनान्शियल इयरचं अकाउंटिंग करतोय आणि त्याचबरोबर 1/4/2010 ते 31 मार्च 2011 या एका अकाउंटिंग इयरचं आपण टॅलीमध्ये रेकॉर्डिंग करतो आहे. वी हॅव 2 फायनान्शियल इयर्स. फर्स्ट इज 1 एप्रिल 2010 to 31 मार्च 2011 अँड 1 एप्रिल 2011 to 31 मार्च 2012. अशा एकूण 2 फायनान्शियल इयरचं अकाउंटिंग आपण करतो आहे. नॉर्मली या पहिल्या अकाउंटिंग इयरमध्ये जे काही परचेसेस होतील, जे काही सेल्स होईल, विक्री होईल, ओके, ज्या काही ट्रान्झॅक्शन्स होतील, ऑल टाईप्स ऑफ ट्रान्झॅक्शन्स, नॉट ओनली परचेस सेल्स, ओके, ऑल टाईप्स ऑफ ट्रान्झॅक्शन्स, ऑल ट्रान्झॅक्शन्स, these all transactions must be recorded in this year. On this year, whatever transactions they belong to this year, they must be recorded in this year. Whether actual payment is paid or not paid doesn't matter. जर या 2 तारखेच्या मध्ये जर एखादी ट्रान्झॅक्शन झाली असेल, ओके, तर त्या सर्व ट्रान्झॅक्शन आपल्याला या वर्षामध्ये रेकॉर्ड करावे लागतील. पण काही वेळेला असं होतं की एक्सपेन्सेस इथे होतात, म्हणजे एक्सपेन्सेस अकर होतात एका वर्षामध्ये पण पे केले जातात पुढच्या वर्षामध्ये. एक्सपेन्सेस आर ऑकर्ड इन 1 year but they are paid into the next year. These type of expenses are called as outstanding expenses. Outstanding expenses. Outstanding expenses are those expenses which are not paid in current year. समजा की 1/4/2010 ते 31/3/2011 हे आता चालू असणारं करंट इयर आहे आणि यावर्षी ॲक्च्युली रेंट देणं आवश्यक आहे, पण आपण रेंट दिलेलं नाही आहे. ओके, पण तो खर्च मात्र त्या वर्षाचा आहे. जर तो खर्च त्या वर्षाचा असेल तर त्या खर्चाचा जमा खर्च पण त्या वर्षातच होणं आवश्यक आहे. आणि अशा जर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसच्या एंट्री करायच्या असतील, करंट इयर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, जर करंट इयरमध्ये असणाऱ्या, चालू वर्षामध्ये असणाऱ्या आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसची एंट्री जर तुम्हाला करायची असेल तर त्यासाठी काय करायचं आहे, एक्सपेन्स अकाउंट डेबिटला द्यायचं आहे. वॉट एव्हर इज युअर एक्सपेन्स अकाउंट. जो एक्सपेन्स अकाउंट असेल तो एक्सपेन्स अकाउंट तुम्ही डेबिट साईडला पोस्ट करा आणि क्रेडिट साईडला तुम्हाला एक टेम्पररी अकाउंट क्रिएट करायचं आहे, प्रोव्हिजन अकाउंट. एक क्रेडिट साईडला तुम्हाला एक अकाउंट क्रिएट करायचं आहे आणि त्या अकाउंटला काहीतरी नाव द्यायचं आहे. ओके, जो काही अकाउंट असेल तो अकाउंट प्रोव्हिजन या ग्रुपमध्ये आपल्याला ओपन करायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला एंट्री करायची. ओके, सो व्हॉट इज आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस? Outstanding expenses are those which are not to be paid in the current financial year. They are going to be paid into the next year. तर अशा वेळेला आपल्याला एंट्री अशी करायची आहे, एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू आउटस्टँडिंग एक्सपेन्स अकाउंट क्रेडिट. दिस आउटस्टँडिंग एक्सपेन्स अकाउंट मीन्स नथिंग बट द प्रोव्हिजन अकाउंट. हा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे प्रोव्हिजन असा एक अकाउंट आपण क्रिएट करू शकतो. अकाउंटला नाव काही देऊ शकता,
प्रोव्हिजन अकाउंट असं नाव देऊ शकता किंवा तुम्ही आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असं नाव देऊ शकता. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस अकाउंट असं पण नाव देऊ शकता. ओके, किंवा प्रोव्हिजन अकाउंट असंही नाव तुम्हाला देता येऊ शकेल. ओके, किंवा तुम्ही पेएबल अकाउंट असंही नाव देऊ शकाल. पेएबल अकाउंट तुम्हाला इथे आणखीन एक अकाउंट क्रिएट करता येईल अशा प्रकारे, पेएबल अकाउंट. मग सॅलरी पेएबल असेल तर क्रिएट करा सॅलरी पेएबल अकाउंट. रेंट पेएबल असेल तर क्रिएट करा रेंट पेएबल अकाउंट. रेंट म्हणजे भाडं. जर एखादं इलेक्ट्रिसिटी बिल आउटस्टँडिंग असेल तर क्रिएट करा इलेक्ट्रिसिटी आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, इलेक्ट्रिसिटी प्रोव्हिजन अकाउंट, इलेक्ट्रिसिटी पेएबल अकाउंट. नाव काही द्या. ओके, याच्यासाठी ग्रुप तुम्हाला प्रोव्हिजन हाच ग्रुप चूज करायचा आहे. आणि अशा प्रकारे जर्नल व्हाउचरमध्ये तुम्हाला ही एंट्री करता येऊ शकेल. जस्ट टू रेकॉर्ड ऑल द ट्रान्झॅक्शन्स इन द सेम इयर. त्या वर्षाचा जमा खर्च त्याच वर्षामध्ये करण्यासाठी तुम्ही अशा एंट्री करू शकता. सो दिस इज आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. काय होतं की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला एक अकाउंट ॲड केला जातो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला तो एक्सपेन्स पोस्ट केला जातो आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला एक लायबिलिटी म्हणून तो अकाउंट डिस्प्ले केला जातो. नेक्स्ट इयर पुढच्या वर्षी जेव्हा पण तुम्ही ते पैसे द्याल तेव्हा तुम्हाला पुन्हा एकदा रिव्हर्स एंट्री करायची. ओके, नेक्स्ट इयरला एंट्री काय करायची आहे? नेक्स्ट इयरला एंट्री अशी करायची आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट, आउटस्टँडिंग एक्सपेन्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. अशा प्रकारे तुम्हाला एंट्री करता येऊ शकेल. म्हणजे या वर्षामध्ये एक्सपेन्स अकाउंट डेबिट करायचा जो असेल तो सॅलरी एक्सपेन्स, रेंट एक्सपेन्स, इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्स जो काय असेल तो त्याला डेबिट करायचा आणि क्रेडिटला टाकायचा आउटस्टँडिंग एक्सपेन्स अकाउंट. किंवा तुम्ही हा पण नाव वापरायला हरकत नाही. आणि नेक्स्ट इयरमध्ये जेव्हा तुम्ही ॲक्च्युअलमध्ये पेमेंट कराल आयदर बाय कॅश ऑर बाय चेक वॉटेवर, तेव्हा आउटस्टँडिंग एक्सपेन्स अकाउंट डेबिट करा आणि कॅश अकाउंट क्रेडिट करा. अशा प्रकारे आपल्याला एंट्री करता येऊ शकेल. सो दिस इज अबाउट द आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसची एंट्री अशा प्रकारे तुम्हाला करता येऊ शकेल. फॉर एक्झाम्पल आउटस्टँडिंग सॅलरी, आउटस्टँडिंग लाईट बिल, आउटस्टँडिंग रेंट, आउटस्टँडिंग इन्शुरन्स प्रीमियम या प्रकारच्या ट्रान्झॅक्शनसाठी तुम्हाला अशा प्रकारे एंट्री करता येऊ शकेल. इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे, रेंट एक्सपेन्सेस पेएबल फॉर द मंथ ऑफ मार्च ₹5,000. तर इथे एंट्री अशी केलेली आहे रेंट एक्सपेन्स अकाउंट डेबिट. दिस अकाउंट मस्ट बी इन द ग्रुप ऑफ इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि इथे क्रेडिटला टाईप केलेलं आहे टू रेंट पेएबल अकाउंट अँड दिस अकाउंट मस्ट बी अंडर द प्रोव्हिजन अकाउंट. हा जो अकाउंट आहे तो प्रोव्हिजन अकाउंट ग्रुपमध्ये असायला पाहिजे. द नेक्स्ट पॉईंट इज प्रीपेड एक्सपेन्स. जसं एखादा एक्सपेन्स आउटस्टँडिंग असू शकतो, जसं एखादा एक्सपेन्स आउटस्टँडिंग असू शकतो, काही वेळेला प्रीपेड एक्सपेन्स पण असू शकतात. प्रीपेड एक्सपेन्स पुढच्या वर्षाचे एक्सपेन्स आत्ताच केलेले आहेत. प्रीपेड एक्सपेन्स कदाचित पुढच्या महिन्याचं किंवा पुढच्या वर्षाचं इन्शुरन्सचं प्रीमियम याच वर्षी मी भरलेलं आहे. ओके, असं असू शकतं प्रीपेड एक्सपेन्स. ओके, तर या प्रकारच्या एंट्रीज कशा करायच्या ह्या पण आपण गोष्टी लक्षात घेऊया. प्रीपेड एक्सपेन्स मीन्स व्हॉट? अमाऊंट इज पेड इन 1 year. अमाऊंट इज पेड इन 1 year. ओके, फॉर द एक्सपेन्सेस which are going to be occurred in next year. म्हणजे पुढच्या वर्षी येणाऱ्या एका खर्चासाठी आत्ताच पैसे दिलेले आहेत. बघा, पैसे दिले म्हणजे खर्च झाला असा विषय नाही आहे. तो खर्च जर त्या वर्षाचा असेल तर त्या वर्षाच्या नफ्यावरती त्याचा इफेक्ट व्हायला पाहिजे. पण ॲक्च्युली जर मी एक्झाम्पल म्हणून सांगतो, इन्शुरन्स प्रीमियम जर मी पे केलेला आहे, जर पुढच्या वर्षाचा इन्शुरन्स प्रीमियम जर मी याच वर्षी पे केला असेल तर तो चालू वर्षाच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये किंवा नफ्यामध्ये जमा खर्च करून चालणार नाही. ओके, त्या वर्षाचा खर्च त्या वर्षाच्या जमा खर्चामध्ये येणं आवश्यक आहे. तर प्रीपेड एक्सपेन्स म्हणजे आपण काय समजून घ्या. व्हॉट इज प्रीपेड एक्सपेन्स? ऑल दोज एक्सपेन्सेस विच आर ड्यू नेक्स्ट इयर बट पेड फॉर इन ॲडव्हान्स ड्युरिंग द करंट इयर, दीज आर ॲक्च्युली कॉल्ड ॲज प्रीपेड एक्सपेन्सेस. मग अशा प्रीपेड एक्सपेन्समध्ये एंट्री कशी केली पाहिजे? प्रीपेड एक्सपेन्समध्ये अशी एंट्री करायची आहे, तर इथे आपल्याला डेबिट करायचं आहे प्रीपेड एक्सपेन्स अकाउंट डेबिट. प्रीपेड एक्सपेन्स अकाउंट डेबिट. तुम्ही स्पेसिफिक लेजरचं नाव क्रिएट करू शकता. स्पेसिफिक लेजरचं नाव कसं क्रिएट करू शकता? प्रीपेड इन्शुरन्स, प्रीपेड सॅलरी. आता काही वेळेला BSNLमध्ये एक ऑफर अशी आहे की पुढच्या वर्षाचं पूर्ण पेमेंट आपण आत्ता करू शकतो. ओके, म्हणजे टेलिफोन बिलाचं पूर्ण वर्षभराचं पेमेंट वन टाईम करता येतं
एखाद्या इलेक्ट्रिसिटी बिलाचं देखील वन टाईम पेमेंट आपल्याला करता येतं. सपोज की जून महिन्यामध्ये मी एक नवीन टेलिफोन लाईनचं कनेक्शन घेतलं आणि पूर्ण वर्षभराचं जर पेमेंट मी त्यांना दिलं, तर पुढच्या वर्षाचं एक्सपेन्स, पुढच्या वर्षाचं टेलिफोन बिल आपण यावर्षी पे केलेलं आहे. दिस इज कॉल्ड ॲज प्रीपेड एक्सपेन्स. इथे आपल्याला एक लेजर क्रिएट करायला लागेल. त्या लेजरचं नाव आहे प्रीपेड एक्सपेन्स अँड दिस लेजर मस्ट बी अंडर द करंट असेट लेजर, करंट असेट अकाउंट. हे लेजर जे आहे ते करंट असेटच्या अंडर असणं आवश्यक आहे. आणि इथे आपल्याला क्रेडिटला टाईप करायचं आहे टू एक्सपेन्स अकाउंट, टू कॅश अकाउंट. तर आपण पैसे दिलेले आहेत ना, टू कॅश अकाउंट किंवा बँक अकाउंट इथे आपल्याला टाईप करायला लागेल. अमाऊंट इज गिवन, अमाऊंट इज ऑलरेडी गिवन. जर अमाऊंट आपण दिलेली आहे तर आपल्याला अशी एंट्री करायला लागेल प्रीपेड एक्सपेन्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. अशी एंट्री आपल्याला करावी लागेल. सो दिस इज अबाउट द प्रीपेड एक्सपेन्स. ओके, इथे 2 एक्झाम्पल दिलेले आहे. इन्शुरन्स प्रीमियम पेड ₹6,000. इन्शुरन्स प्रीमियम पेड ₹6,000 फॉर द पिरियड ऑफ 1st October 2010 to 30th November 2011 to 30th September 2011 बाय कॅश. तर इथे एंट्री अशी होणार आहे प्रीपेड इन्शुरन्स, प्रीपेड एक्सपेन्स किंवा प्रीपेड इन्शुरन्स अकाउंट डेबिट. दिस अकाउंट मस्ट बी अंडर द करंट असेट अकाउंट टू कॅश अकाउंट, टू कॅश अकाउंट. अशी एंट्री आपल्याला करावी लागेल. आणि पुढच्या वर्षी जेव्हा ॲक्च्युअलमध्ये आपल्याला तो खर्च डेबिट करायचा आहे, पुढच्या वर्षी नेक्स्ट इयरला, ओके, जेव्हा ॲक्च्युअलमध्ये आपल्याला त्या खर्चाचा जमा खर्च करायचा आहे, तेव्हा आपल्याला एंट्री अशी करायला लागेल एक्सपेन्स अकाउंट डेबिट. पुढच्या वेळी फक्त एंट्री रिव्हर्स करून घ्यायला लागेल. एक्सपेन्स अकाउंट डेबिट करायचं आहे आणि इथे क्रेडिट टाईप करायचं आहे टू प्रीपेड अकाउंट, टू प्रीपेड एक्सपेन्स अकाउंट. अशा प्रकारे आपल्याला एंट्री करता येऊ शकेल टू प्रीपेड एक्सपेन्स अकाउंट क्रेडिट. फॉर एक्झाम्पल मी इथे एक उदाहरण म्हणून एक वेगळं उदाहरण सांगतो. ओके, फॉर एक्झाम्पल हिअर आय एम रायटिंग वन एक्झाम्पल. ओके, ₹6,000 पेड टू ABC अँड कंपनी. ABC अँड कंपनीसाठी आपण ₹6,000 दिले फॉर ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंटसाठी आपण ₹6,000 दिले. आता या ट्रान्झॅक्शनमध्ये फक्त आपल्याला काय कळतं की ₹6,000 आपण ॲडव्हर्टाइजमेंटसाठी दिले, पण आपण हे ₹6,000 पूर्ण वर्षभराच्या ॲडव्हर्टाइजमेंटसाठी दिलेले आहेत. समजा चालू अकाउंटिंग इयर आहे 1/4/2010 ते 31 मार्च 2011. हे करंट अकाउंटिंग इयर आहे. आणि हे पैसे जे आपण दिलेले आहेत, हे पैसे आपण दिलेले आहेत 1 ऑक्टोबर 2010ला. 1 ऑक्टोबर 2010ला हे पैसे आपण दिलेले आहेत. Transaction is made on 1st October 2010 and what is the transaction? The transaction is ₹6,000 paid to ABC and company for advertisement expenses. ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेससाठी आपण हे पैसे दिलेले आहेत. पण ही ॲडव्हर्टाइजमेंट एका वर्षासाठी आहे. म्हणजे कुठल्या वर्षासाठी? ओके, द पिरियड ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट. व्हॉट इज द पिरियड ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट? द पिरियड of advertisement is 1st October 2010 to 30th September 2011. ओके, या ॲडव्हर्टाइजमेंटचा पिरियड काय बघा. या ॲडव्हर्टाइजमेंटचा पिरियड असा आहे 1/10/2010 ते 30/9/2011. पण इथे काय होणार आहे बघा, आपलं अकाउंटिंग इयर 31/3/2011ला संपणार आहे. म्हणजे चालू वर्षाचा खर्च फक्त एवढाच आहे 31/3/2011पर्यंतचा. त्याच्यानंतर एप्रिल 2011पासून 30/9/2011पर्यंत या 6 महिन्याचा जो खर्च आहे तो पुढच्या वर्षाचा आहे, जो आत्ताच आपण पे केलेला आहे. तर इथे आपल्याला एंट्री अशी करायला लागेल. इथे आपल्याला अशी एंट्री करायला लागेल. इथं काय 2 एंट्री येतील बघा. इथे 2 एंट्रीज येतील. 1/10/2010ला पहिली एंट्री तुम्हाला अशी करायची आहे प्रीपेड एक्सपेन्स अकाउंट डेबिट. प्रीपेड एक्सपेन्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. पहिल्यांदा ही एंट्री करून घ्या. प्रीपेड एक्सपेन्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. अमाऊंट आहे 6,000. त्यानंतर आपल्याला समजलं की ही जी ₹6,000 आपण दिलेले आहेत, हे ₹6,000 ऑक्टोबर 2010पासून सप्टेंबर 2011पर्यंतचे आहेत. म्हणजे चालू वर्षाचा खर्च हा फक्त 31 मार्च 2011पर्यंतच आहे.
तर इथे आपल्याला 31 मार्च 2011ला अशी एक एंट्री करता येऊ शकेल. एक एंट्री आपल्याला अशी करता येऊ शकेल, एक्सपेन्स अकाउंट डेबिट, ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट, ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्स अकाउंट डेबिट. इथे मी टाईप करतो 3,000 रुपये. वाय 3,000? कारण की जर एका वर्षाला 6,000 रुपये असेल तर 6 महिन्याला 3,000 रुपये होईल. म्हणजे ऑक्टोबरपासून 31 मार्च 2011 जे चालू वर्षाचं अकाउंटिंग इयरचं लास्ट डेट आहे त्या तारखेपर्यंतचा टोटल खर्च असणार आहे 3,000 रुपये. आणि हा 3,000 रुपये प्रीपेड एक्सपेन्सच्या अगेन्स्ट तुम्ही जमा करा टू प्रीपेड एक्सपेन्स अकाउंट. टू प्रीपेड एक्सपेन्स अकाउंट क्रेडिट ₹3,000. आणि त्याच्यानंतर जेव्हा दुसरं अकाउंटिंग इयर चालू होईल 1/4/2011 ते 31/3/2012 ह्या चालू वर्षामध्ये आपल्याला अजून एक एंट्री करता येऊ शकेल. कदाचित ती एंट्री तुम्ही 30/9ला देखील करू शकताय. डेट हिअर डझंट मॅटर. ओके, तुम्ही 1/4ला पण करू शकताय, 30/9ला पण करू शकताय. इथे आपण एंट्री अशी करू, ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्स अकाउंट डेबिट 3,000 रुपये, राहिलेले 3,000 रुपये. आणि इथे क्रेडिटला आपण टाईप करतो आहे टू प्रीपेड एक्सपेन्स अकाउंट क्रेडिट ₹3,000. मॅडम प्लीज म्यूट द माईक. Hello Priyanka madam, can you please mute the mic? So here we are talking about the prepaid expense. Prepaid expense बद्दल आपण बोलतोय. तर अशा प्रकारे तुम्हाला ॲडजस्टमेंट करता येते. म्हणजे 1/10ला जे 6,000 रुपये आपण दिलेले आहेत ते 6,000 रुपये आधी आपण प्रीपेड एक्सपेन्सला डेबिट केले. त्यातले 3,000 रुपये आपण चालू वर्षाच्या खर्चामध्ये जमा खर्च केले आणि बाकीचे 3,000 रुपये आपण पुढच्या वर्षाच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये आपण ॲडजस्ट केले. इथे ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्स अकाउंट हा अकाउंट असायला पाहिजे अंडर इनडायरेक्ट एक्सपेन्स. दिस अकाउंट मस्ट बी अंडर इनडायरेक्ट एक्सपेन्स. आणि प्रीपेड एक्सपेन्स हा जो लेजर आहे दिस लेजर मस्ट बी अंडर करंट असेट्स. हा जो लेजर आहे तो करंट असेट्समध्ये असायला हवे. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ प्रीपेड एक्सपेन्स. नाउ लेट्स डिस्कस अबाउट द नेक्स्ट पॉईंट. द नेक्स्ट पॉईंट इज द आउटस्टँडिंग इन्कम. Outstanding income. What is outstanding income? Outstanding income means income earned but not received. This should be but. Some spelling mistake is there. Income earned but not received. ओके, काही वेळेला इन्कम मिळालेला आहे पण तो अजून प्रत्यक्षात आपल्याकडे कॅशमध्ये आलेला नाही आहे. फॉर एक्झाम्पल, मी एखाद्या विद्यार्थ्याला ॲज अ कम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, ॲज अ कोचिंग इन्स्टिट्यूट, सपोज आय एम रनिंग वन बिझनेस कोचिंग इन्स्टिट्यूट और कम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट अँड इफ आय टीच सम स्टुडंट, मी एखाद्या स्टुडंटला शिकवलेलं आहे, ही हॅज टू पे मी द फीज अँड फीज आर माय इन्कम. ओके, पण त्यानं ती फी चालू वर्षामध्ये दिलेली नाही. दॅट इज कॉल्ड एज आउटस्टँडिंग इन्कम. ॲक्च्युली इन्कम झालेलं आहे बट आय हॅव नॉट रिसिव्ड द कॅश येट. जरी रोख पैसे आपल्याकडे आलेले नसतील तरी इन्कम तर आपला वाढलेला आहे. पैसे रोख कदाचित नेक्स्ट इयरमध्ये आपल्याला जमा होतील बट इन्कम इज क्रिएटेड. So outstanding income means income is earned but it is not received. Income is occurred but not received. तर इथे आपल्याला एंट्री अशी करायला लागेल आउटस्टँडिंग इन्कम अकाउंट डेबिट. ओके, नेक्स्ट पॉईंट इज द आउटस्टँडिंग इन्कम. कदाचित काही वेळेला असं पण होतं की एखाद्या कंपनीमध्ये इन्सेंटिव्ह अनाऊन्स होतात. इन्सेंटिव्ह कमिशन, बोनस, दिस इज एक्सपेन्स फॉर द, दिस इज इन्कम फॉर द कंपनी. तर एखाद्या वर्षी एखाद्या कंपनीला इन्सेंटिव्ह मिळालेला आहे पण तो इन्सेंटिव्ह अजून रोख स्वरूपात किंवा कॅश स्वरूपात, बँक स्वरूपात किंवा कुठल्याही स्वरूपात आपल्याकडं आपल्या खात्यामध्ये जमा झालेला नाही आहे, पण त्या वर्षीचा इन्कम तर नक्की वाढलेला आहे. तर दिस इज कॉल्ड ॲज आउटस्टँडिंग इन्कम. याला आउटस्टँडिंग इन्कम असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. ओके, दॅट मीन्स वॉट, इन्कम इज अर्नड, इन्कम ऑकर्ड, इन्कम इन्कर्ड बट नॉट रिसिव्ड. तो अजून आपल्याला कॅश स्वरूपात मिळालेला नाही आहे. अशा वेळेला एंट्री काय करायला लागेल, अशाला एंट्री अशी करायला लागेल आउटस्टँडिंग इन्कम अकाउंट डेबिट. आउटस्टँडिंग इन्कम अकाउंट डेबिट वॉट एव्हर अमाऊंट टू इन्कम अकाउंट. आपल्याला इथे 2 अकाउंट क्रिएट करायला लागतील टू इन्कम अकाउंट क्रेडिट. आता हा जो इन्कम अकाउंट आहे तो एकतर डायरेक्ट इन्कम या ग्रुपमध्ये असायला पाहिजे किंवा इनडायरेक्ट इन्कम या ग्रुपमध्ये असायला पाहिजे. डायरेक्ट इन्कम
or it must be under indirect income. आणि हा दुसरा जो आउटस्टँडिंग इन्कम अकाउंट आहे, ओके, तो अकाउंट काय आहे, आपलं एन आहे ना, ते आपलं एन आहे. सो दॅट शुड बी अंडर करंट असेट्स. हे करंट असेटमध्ये असायला पाहिजे, करंट असेट्स. अशा प्रकारे आपल्याला एक एंट्री इथे करावी लागेल. लेट्स टेक हिअर वन एक्झाम्पल आपण डिस्कस करूया. काय एक्झाम्पल आहे, मिस्टर ए is agree to pay sum of rupees 1000 every month as a commission. ओके, मिस्टर ए न आपल्याला 1000 रुपये प्रमाणे 12 महिन्याचं एकूण 12,000 रुपये कमिशन आपल्याला द्यायचं कबूल केलेलं आहे. ही ॲक्च्युअली पेड फॉर ओनली 10 मंथ्स. त्यांना आपल्याला 10 महिन्याचंच दिलेलं आहे. म्हणजे 1000 रुपये प्रमाणे त्यांना आपल्याला 12,000 रुपये द्यायला पाहिजे, पण रोख त्यानं फक्त आपल्याला 10,000 रुपये दिलेला आहे. स्टील ही इज रिक्वायर्ड टू पे 2 months ॲट द इयर. ओके, अजून 2 महिन्याचं कमिशन त्यांना आपल्याला देणं बाकी आहे. बट ही इज नॉट पेड येट. बॅलन्स ऑफ 2000 बिकम्स द आउटस्टँडिंग इन्कम. हे जे 2,000 रुपये आहेत, हे 2,000 रुपये काय झाले, आउटस्टँडिंग झाले. तर याची एंट्री कशी करायला लागली आपल्याला. याची एंट्री अशी होणार आहे, कॅश इन हँड अकाउंट डेबिट. वाय कॅश इन हँड अकाउंट डेबिट, बिकॉज 10,000 इज रिसिव्ड. 12,000 रुपये यायला पाहिजेत, पण एकूण 10,000 रुपये झालेले आहेत. अजून एक मी इथे टाईप करतोय, आउटस्टँडिंग इन्कम अकाउंट डेबिट, किंवा आपण असं टाईप करूया, आउटस्टँडिंग कमिशन अकाउंट डेबिट. आउटस्टँडिंग कमिशन अकाउंट डेबिट 2,000 रुपये. आणि क्रेडिटला आपल्याला टाईप करायचं आहे कमिशन अकाउंट क्रेडिट 12,000 रुपये. हे कमिशन अकाउंट क्रेडिट 12,000 रुपये केल्यामुळे आपल्या P&L अकाउंटमध्ये, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये 12,000 रुपये नफा जमा होईल. क्रेडिट साईडला 12,000 रुपये नफा आपला दिसेल. रोख आपल्याकडे किती जमा झालेले आहेत, 10,000 रुपये फक्त. आणि 2,000 रुपये आउटस्टँडिंग कमिशन हे आपलं येणं बाकी आहे. ओके, माळी सर प्लीज डोंट क्लिक इनसाइड द स्क्रीन. इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन प्लीज आस्क मी. स्क्रीनच्या मध्ये क्लिक केलं तर तुमचा कर्सर ॲरो तुमच्या नावासहित दिसतो. बऱ्याच वेळा तो रेकॉर्डिंगमध्ये पण येतो. राईट नाव आय एम रेकॉर्डिंग दिस सेशन. So here this outstanding commission account must be under current assets. Outstanding commission account हा जो अकाउंट जो आहे तो अंडर करंट असेट्स असायला पाहिजे. आणि कमिशन अकाउंट हा डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट इन्कममध्ये असू शकतो. डायरेक्ट इन्कम किंवा इनडायरेक्ट इन्कम या ग्रुपमध्ये आपल्याला तो अकाउंट घेता येऊ शकेल. अशा प्रकारे आपल्याला ही एंट्री करावी लागेल. दिस इज वे वी हॅव टू एंटर दिस ट्रान्झॅक्शन. दिस इज एक्झाम्पल ऑफ आउटस्टँडिंग इन्कम. If income is occurred but it is not received, it is called as outstanding income. Now the next point is income received in advance. मी याचा अजून एक एक्झाम्पल देईन, आउटस्टँडिंग इन्कमचा अजून एक एक्झाम्पल देईन. सपोज मी एक MSCIT ट्रेनिंग सेंटर रन करतो आहे, एक MKCL ट्रेनिंग सेंटर मी रन करतो आहे. आणि सपोज MKCLने मला यावर्षी काही अवॉर्ड अनाऊन्स केलेला आहे. MKCL हॅज अनाऊन्स्ड सम अवॉर्ड टू मी. पण ॲक्च्युली ती अवॉर्ड अमाऊंट अजून आपल्या खात्यात जमा झालेली नाही आहे चालू वर्षामध्ये. कदाचित ती पुढच्या वर्षामध्ये आपल्या खात्यात जमा होणार आहे. तर अशा ठिकाणी पण मी अशी एंट्री करू शकतो, आउटस्टँडिंग इन्कम अकाउंट डेबिट टू सम अकाउंट. करंट काही अकाउंट नाव देऊ शकता तुम्ही, अवॉर्ड अकाउंट किंवा MKCL अवॉर्ड अकाउंट अंडर इनडायरेक्ट इन्कम. तुम्हाला असा अकाउंट क्रिएट करता येऊ शकेल. त्याला क्रेडिट करा. म्हणजे P&L अकाउंटमध्ये, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये तुमचा इन्कम साईडला इन्कम वाढलेला दाखवेल, पण अजून रोख पैसे जमा झालेले नाही आहेत. जेव्हा रोख पैसे नेक्स्ट इयरला जमा होतील, ओके, whenever द अमाऊंट इज रिसिव्ड इन एनी इयर or with any date, no problem. An amount is received. Whenever the amount is received, we have to write like this: cash in hand account debit. मग ती कॅश असेल तर कॅश इन हँड डेबिट करा, बँक असेल तर बँक अकाउंट डेबिट करा. इथे बघा 2,000 रुपये पेंडिंग होते, मी 2,000 रुपये परत कॅशला डेबिट करते. आणि हिअर क्रेडिटला टाईप करा आउटस्टँडिंग कमिशन अकाउंट. आउटस्टँडिंग कमिशन अकाउंट हे 2,000 रुपये कुठले, जे मागच्या वर्षी किंवा मागच्या तारखेला आउटस्टँडिंग होते ते परत आलेले आहेत. पूर्वी हा अकाउंट इथे आपण डेबिट केला आहे, इथे हा अकाउंट आपण क्रेडिट करतो आहे. म्हणजे हा अकाउंट आता नील होतं आहे. जे येणं बाकी होतं ते येणं बाकी आता नील झालं. कॅश आपल्याकडे जमा झाली 2,000 रुपये. अशी आपल्याला ट्रान्झॅक्शनची एंट्री करता येऊ शकेल फॉर द आउटस्टँडिंग इन्कम. द नेक्स्ट पॉईंट इज द इन्कम ॲज ॲडव्हान्स. ओके, किंवा आपण असं म्हणू शकतो
ॲडव्हान्स इन्कम, इन्कम ॲज ॲडव्हान्स किंवा ॲडव्हान्स इन्कम. Now what is income in advance? Excuse me. Income in advance. Income in advance means what? Sometimes we may receive the amount in advance as a income. ओके, अजून इन्कम झालेलं नाही आहे, फक्त आपल्याला रोख पैसे आलेले आहेत, ॲडव्हान्स पैसे आलेले आहेत. समजा की ॲज अ ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, आय विल गिव्ह वन एक्झाम्पल. ॲज अ ट्रेनिंग इन्स्टिट्यूट एखाद्या विद्यार्थ्याचं ॲडमिशन झालेलं आहे, पण ॲक्च्युअल आपण त्याला सर्व्हिस देणार आहे पुढच्या वर्षी. म्हणजे तो इन्कम पुढच्या वर्षाचा आहे, इन्कम आहे पुढच्या वर्षाचा, पैसे फक्त आत्ता आपल्याकडे आलेले आहेत. ओके, MKCनं कदाचित आपल्याला ॲडव्हान्समध्ये अवॉर्ड दिलेलं आहे, आत्ता अवॉर्ड मिळाला आहे, पण तो अवॉर्ड आहे पुढच्या वर्षासाठी. त्यामुळं त्याचा जमा खर्च पुढच्या वर्षात होणं आवश्यक आहे. फक्त आता पैसे आपल्याकडे आलेले आहेत, त्याचा जमा खर्च देखील होणं आवश्यक आहे. आणि ते चालू वर्षाच्या नफ्यामध्ये दिसायला नको, ते पुढच्या वर्षाच्या नफ्यामध्ये आपल्याला दिसायला पाहिजे. All incomes or revenues which are received in advance but not earned during the year, and these are treated as unearned revenue. There may be times when a certain income is received in current year but the whole amount of it does not belong to the current year. असं बऱ्याच वेळेला होऊ शकतं की आपल्याकडे काही पैसे आलेले आहेत, पण ते पैसे चालू वर्षाच्या नफ्यातले नाही आहेत, ते पुढच्या वर्षाच्या नफा किंवा पुढच्या वर्षाच्या इन्कम टाईपचे आहेत. दिस इज कॉल्ड ॲज इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. ओके, मग इथं आपल्याला एंट्री काय करायची आहे? इथं आपल्याला एंट्री अशी करायची आहे, कॅश अकाउंट डेबिट टू प्रीपेड इन्कम अकाउंट. कॅश अकाउंट डेबिट टू प्रीपेड इन्कम अकाउंट. पैसे आलेले आहेत त्यामुळे कॅश इन हँड अकाउंट डेबिट करायला लागेल. पैसे आलेले आहेत, कॅश कम्स इन, सो वी हॅव टू राईट कॅश इन हँड अकाउंट डेबिट. आणि आपल्याला क्रेडिट टाईप करायचे आहे टू इन्कम, इन्कम इन ॲडव्हान्स किंवा ॲडव्हान्स इन्कम, ॲडव्हान्स इन्कम अकाउंट क्रेडिट. आणि हा जो ॲडव्हान्स इन्कम नावाचा अकाउंट आहे, हा ॲडव्हान्स इन्कम नावाचा अकाउंट करंट लायबिलिटीमध्ये असायला पाहिजे. करंट लायबिलिटी. समजा एक उदाहरण आपण घेऊया. उदाहरण काय की आपण एक लँडलॉर्ड आहोत, लँडलॉर्ड. ओके, आपण एखाद्या व्यक्तीला आपल्या ऑफिसची एखादी जागा किंवा आपलं एखादं घर भाड्यानं दिलेलं आहे आणि आपल्याला दर महिन्याला त्या व्यक्तीकडून भाडं येतं, रेंट येतं. आता आपल्याला मिळणारं रेंट, जर रेंट आपल्याला मिळत असेल तर तो आपला इन्कम आहे. ओके, जर एखाद्या व्यक्तीकडून आपल्याला भाडं मिळत असेल तर ते काय आहे? इन्कम आहे. आणि समजा की पुढच्या वर्षाचं इन्कम, पुढच्या वर्षाचं रेंट आजच आपल्याला ॲडव्हान्समध्ये मिळालेलं आहे, तर आपल्याला एंट्री काय करायला लागेल? एंट्री अशी करायला लागेल, कॅश इन हँड अकाउंट डेबिट, कॅश इन हँड अकाउंट डेबिट. समजा 12,000 रुपये आपल्याला रेंट मिळालेलं आहे आणि क्रेडिटला आपण टाईप करतो आहे रेंट ॲडव्हान्स. ओके, रेंट ॲडव्हान्स अकाउंट क्रेडिट 12,000. आणि हा रेंट ॲडव्हान्स नावाचा जो अकाउंट आहे तो असायला पाहिजे अंडर करंट लायबिलिटीज. अंडर करंट लायबिलिटीज हा अकाउंट असायला पाहिजे. समजा की चालू वर्ष आहे 1/4/2010 आणि 1/4/2010ला आपल्याला पुढच्या वर्षाचं पण रेंट मिळालेलं आहे. ओके, किंवा इथं आपण तारीख घेऊ, सपोज 15 मार्च 2010. आता 31 मार्चला तर हे वर्ष संपतं, पुढच्या वर्षाचं ते रेंट आहे, तर पुढच्या वर्षी एंट्री कशी होणार आहे? 2/4/2010 घेऊ आपण. पुढच्या वर्षी एंट्री अशी होणार आहे रेंट ॲडव्हान्स अकाउंट डेबिट, रेंट ॲडव्हान्स अकाउंट डेबिट अमाऊंट 12,000 टू रेंट अकाउंट, टू रेंट अकाउंट क्रेडिट ₹12,000. तर मागच्या वर्षी जो अकाउंट मी इथे डेबिट केलेला आहे तो अकाउंट मी इथे क्रेडिट केलेला आहे, सॉरी, मागच्या वर्षी जो अकाउंट मी क्रेडिट केलेला आहे तो इथे मी डेबिट करतो आहे. त्यामुळं हा अकाउंट नील होईल आणि रेंट अकाउंटला पैसे जमा होतील. दिस मस्ट बी द इन्कम अकाउंट. हा जो रेंट अकाउंट आहे तो इन्कम टाईपचा अकाउंट असायला पाहिजे. दिस मस्ट बी द इन्कम कॅटेगरी, इन्कम अकाउंट. म्हणजे डायरेक्ट इन्कम किंवा इनडायरेक्ट या ग्रुपमध्ये तो असायला पाहिजे. डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट इन्कम या ग्रुपमध्ये तो असायला पाहिजे. सो हिअर इज वन एक्झाम्पल. इथे एक एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे. नेक्स्ट इज बॅड डेट्स. पुढचा एक पॉईंट आहे बॅड डेट्स. नाउ व्हॉट इज अ बॅड डेट हिअर? बॅड डेट मीन्स व्हॉट? बॅड डेट मीन्स व्हॉट? समटाइम्स an entity may not be able to recover its balances outstanding in respect of certain receivables. सपोज की एखाद्या वर्षी मी एखाद्या व्यक्तीला काहीतरी गुड्स सेल केलेले आहेत, एखादी सर्व्हिस दिलेली आहे, काहीतरी त्याच्याकडनं पैसे येणं बाकी आहे, अँड इन एनी केस बाय एनी रिझन इफ दॅट पर्सन और इफ दॅट
रिसिवेबल इज नॉट गोइंग टू रिसीव. ओके, काही कारणामुळे हे पैसे आपल्याला येणार नाही आहेत. In accountancy, we refer such receivables as irrecoverable debts or bad debts. समजा की आज मी एखाद्या व्यक्तीला माल विकला आहे 2,000 रुपयेचा आणि त्याच्याकडून 2,000 रुपये येणं बाकी आहे, पण काही कारणामुळे हे 2,000 रुपये आपल्याला येणारच नाही आहेत, तर ते बॅलन्स शीटला नेहमी डेबिट साईडला दिसतील, बॅलन्स शीटला नेहमी असेट साईडला दिसतील, डेबिट बॅलन्स येणं आहे असं ते बॅलन्स शीटला दिसत राहील. पण आपल्याला माहिती आहे की ती फीज किंवा ती अमाऊंट आपल्याकडे कधी येणार नाही आहे. ओके, बॅड डेट्स कुड अराईज फॉर अ नंबर ऑफ रिझन्स. ओके, मे बी कस्टमर बँकरप्ट झाला असेल किंवा ट्रेड डिस्प्यूट झाला असेल, फ्रॉड झाला असेल, काही कारणामुळं आपल्याकडे हे पैसे येणार नाही आहेत. तर अशावेळेला एंट्री आपल्याला अशी करायची आहे, बॅड डेट अकाउंट डेबिट टू डेटर अकाउंट, अशी एंट्री आपल्याला करायची आहे. ओके, बॅड डेटची एंट्री कशी होईल हे मी या ठिकाणी डिस्कस करतो तुमच्याशी. बॅड डेट्स. ओके, अँड व्हॉट आर बॅड डेट्स? बॅड डेट्स म्हणजे काय? असं येणं की जे आपल्याला येणं नाही आहे किंवा येणं पॉसिबल नाही आहे, बुडीत खातं. बॅड डेट्स म्हणजे बुडीत खातं. तर एंट्री अशी करायला लागेल, बॅड डेट्स अकाउंट डेबिट. हा बॅड डेट्स हा एकतर आपला लॉस आहे किंवा एक्सपेन्स आहे. समजा अमाऊंट आहे 2,000 रुपये. ओके, हा जो अकाउंट आहे तो अकाउंट अंडर इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये असायला पाहिजे. हा जो अकाउंट आहे तो अकाउंट अंडर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असायला पाहिजे. आणि हे कुणाचं येणं आहे? त्या पार्टी अकाउंटला क्रेडिट करायचं. पार्टी अकाउंट क्रेडिट. पार्टी अकाउंट म्हणजे डेटरचं अकाउंट. ज्या डेटरकडून हे पैसे येणं पॉसिबल नाही आहे त्याचं अकाउंट क्रेडिट करून टाका, म्हणजे त्याचं अकाउंट नील होईल आणि आपल्या एक्सपेन्स खात्यामध्ये म्हणजे आपल्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या एक्सपेन्स साईडला 2,000 रुपये जमा होतील. सो दिस इज द ट्रान्झॅक्शन फॉर बॅड डेट्स. ओके, दिस इज द ट्रान्झॅक्शन फॉर बॅड डेट्स. इथे एक एंट्री दिलेलं आहे, एक एक्झाम्पल सांगितलेलं आहे. ABC लिमिटेड सेल्स गुड्स टू सम कंपनी फॉर ₹5,000. ABC Limited subsequently finds out that this company is being liquidated and therefore the prospectus of receiving its dues are very low. तर तुम्ही अशा प्रकारे ही एंट्री करू शकता. तर अशा प्रकारे इथे आपण काही ट्रान्झॅक्शन डिस्कस करतोय. इथे अजून काही ट्रान्झॅक्शन्स आहेत. बॅड डेट्स रिकवर्ड. असं पण असू शकतं की आपण एखादी बॅड डेटची एंट्री केली, आपल्याला असं वाटते की एखाद्या व्यक्तीकडून पैसे येणं नाही आहे त्यामुळे आपण ही बॅड डेटची एंट्री केली, पण नंतर जर ते पैसे आले किंवा त्यातले काही पैसे आले, समजा की त्या व्यक्तीनं थोडीशी सेटलमेंट केली की 2,000च्या ऐवजी 1,000 रुपये आले, तर काय करता येईल? तर इथे ट्रान्झॅक्शन दिलेली आहे, कॅश अकाउंट डेबिट टू बॅड डेट रिकवर्ड अकाउंट. एक नवीन अकाउंट क्रिएट करायला लागेल, बॅड डेट रिकवर्ड अकाउंट, आणि हा अकाउंट अंडर इन्कम आपल्याला घ्यायला लागेल. ओके, अंडर इन्कम आपल्याला तो घेता येऊ शकेल. तर अशी एंट्री आपल्याला करता येईल. इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. इफ यू अंडरस्टँड दिस एक्झाम्पल, ओके, डेफिनेटली दिस इज व्हेरी सिम्पल एक्झाम्पल इट इज गिविंग. ओके, जस्ट ट्राय टू रीड दिस एक्झाम्पल अँड ट्राय टू अंडरस्टँड दिस ऑल्सो. तर अशा प्रकारे आपण इथे वेगवेगळ्या प्रकारच्या काही जनरल ॲडजस्टमेंट्स आपण डिस्कस केल्या. नंबर 1 वी डिस्कस्ड इज द आउटस्टँडिंग एक्सपेन्स. आफ्टर दॅट वी डिस्कस्ड द आउटस्टँडिंग प्रीपेड एक्सपेन्स. प्रीपेड एक्सपेन्स नंतर आपण डिस्कस केलं आउटस्टँडिंग इन्कम, इन्कम इन ॲडव्हान्स, बॅड डेट्स आणि बॅड डेट्स रिकवर्ड. ओके, बॅड डेट्स रिकवर्ड किंवा पार्शियली रिकवर्ड अशा प्रकारच्या देखील काही ट्रान्झॅक्शन्स आपल्याला काही ठिकाणी करावे लागतात. आणि ह्या बेसिक काही जर्नल ट्रान्झॅक्शन्स अँड ॲडजस्टमेंट्स आजच्या सेशनमध्ये आपण डिस्कस केलेलं आहे. फॉर युअर रेफरन्स आय एम सेविंग दिस प्रेझेंटेशन. हे प्रेझेंटेशन आणि ही नोटपॅडची फाईल मी तुम्हाला शेअर करतो आहे. यू कॅन जस्ट रेफर दिस फॉर फ्युचर रेफरन्स. हिअर वी विल स्टॉप टुडे. थँक यू व्हेरी मच.